स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आज तर संडे आहे, तर म्हटलं चला बरेच दिवस लक्ष्मी रोडला फिरा नव्हता मारला, तर म्हटलं आज लक्ष्मी रोडला जाऊ आणि बरेचसे आता मान्सून सेल पण सुरू झाले, तर एकदा जाऊन बघून येते मान्सून सेलमध्ये आणि मग काय काय थोडी छोटी मोठी खरेदी पण करू येते, जी नेसेसिटी आहे गरजेची ती पण घेते। चला तर मग भेटू आपण लक्ष्मी रोडला। सिटीत निघाले म्हटलं तेच काम तर बंदच आहे। पुण्यात सध्या बिलकुल पाऊस नाही आहे, मात्र असे काळीकुट्ट ढग आलेले असतात, त्यामुळे वातावरण एकदम छान असं झालेलं आहे। थोडाफार थंडावा पण वातावरणामध्ये आलेला आहे आणि असं सर्व म्हणजे संडेच्या दिवशी हा एरिया पूर्ण असा गजबजलेलाच असतो। आणि आज सुट्टी होती हो ना, तर म्हटलं चला आपण जरा बाहेर जाऊन येऊ, बेसिक जी खरेदी आहे ती करून येऊ। आणि गेल्या लक्ष्मी रोडला म्हणजे जातानाच एवढी ट्रॅफिक होती आणि गर्दी, म्हटलं काय आज विशेष, तर बघितलं तर आज जगन्नाथपुरी रथयात्रा होती आणि एवढं छान वाटलं ना बघून की हे अचानक म्हणजे असं मनात पण काय नव्हतं की आज म्हणजे यात्रा निघेल वगैरे, आम्हाला बघायला मिळेल वगैरे, असं काय माहिती नव्हतं, पण ते दर्शन झालं आणि एकदम प्रसन्न वाटलं। तर हे बघा किती छान असं चाललंय सर्वजण। जगन्नाथजींचं स्वागत केलं। जगन्नाथचे नाथ जगन्नाथ आपल्या भेटीला पुण्यनगरीतील पुणेकरांच्या भेटीला जगन्नाथजी आलेले आहेत। मोठ्या भक्तिभावानं भक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुष्पवृष्टी झाल्यामुळे तेवढं छान वाटत होतं। हे बघा एवढ्या फुलांच्या पाकळ्या होत्या, मस्त काल लक्ष्मी रोड एकदम छान वाटत होतं आणि तेवढीच गर्दी पण भयंकर होती, म्हणजे पार्किंगला जागा बिलकुल मिळत नव्हती। आणि हे विश्रामबाग वाडा आहे, विश्रामबाग वाड्याच्या जवळपास बिझीलँड बिल्डिंग आहे आणि तिथेच जवळपास हे लुंकड फॅब्रिक्स आहे आणि जाता जाता पहिलं तिथे स्टॉल असतात कानातल्यांचे, तर मी तिथे थांबले कारण कानातले एकदम प्रचंड माझा आवडीचा विषय आणि थोडे बघितल्याशिवाय मी घेऊ अगर न घेऊ, मी थोडाफार थांबते, तिथे रेट विचारते आणि नंतर मग पुढचं काय असेल जवळपास ते सुरू करते। लक्ष्मी रोडला आता आली आहे, लुंकडच्या समोरच उभी आहे आणि गर्दी बघून असं प्रचंड गर्दी आहे। बॅगचं टोकन घेऊन मी शॉपिंगला सुरुवात केली, म्हणजे आतमध्ये गेले। त्यांचा फर्स्ट फ्लोअरला जास्त बेडशीट्स वगैरे आहेत, पिलो कवर, तर मी डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरलाच गेले। बेडशीटच्या भरपूर साऱ्या व्हरायटी तिथे बघायला मिळतील आणि प्राईस रेंज पण तशीच आहे, कमी जास्त मीडियम वगैरे। तर ह्या ज्या होत्या हे 600 रुपयाच्या होत्या, जी मी पण त्यातली एक घेतली, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। आणि कापड पहिल्यांदा चेक केलं कॉटन आहे की काय, तर नाही, कापड कॉटनच होतं जे मी घेतलं ते। आणि बॅग एवढ्या छान अशा व्हरायटीच्या बॅग होत्या ना, आणि म्हणजे कॉटनच्या त्यामध्ये आपण वॉश पण करू शकतो आणि साईज एकदम डिफरंट होती आणि शेप पण त्यांचे मला शेप जास्त आवडले, छान असे शेप होते, ते कन्फ्यूज व्हायला झालं तिथे। मस्त बॅग छान आहे ना, बॅग छान आहे ना, आतमध्ये वगैरे कशी आहे।
आणखीन तिकडं नाही. होईल का आपल्याकडे? हे 150 रुपये, 60 रुपये, 60 रुपये, 150 रुपये आणि हे मोठी 200 च्या आसपास आहे. हे कशी आहे? 100 देते. खाली बसायला वाटत आहे ना. त्याची प्राईस काय 1950, 2500चं. खालचे रग आहेत का? ते रग आहेत 1950 प्राईस आहे. 200-300 रुपयाचा डिस्काउंट आहे. चांगलं कलर बघ जरा चांगला. हे काय टॉवेल आहेत का काका? ये नहीं बैठेगा 18 बाई 18. तो ये भी 18 बाई 18 है मैडम. 16 बाई 16 आपको उस साइड देखने को मिलेगा. 3 कुशन 2 दोड ना. आणि हा खुशालचा 500. काका हीच हायर प्राईस आहे का? हां कमी नाही पैसा? त्यापेक्षा कमी नाही काही. बेडशीट झालं काय, पिलो कवर, पुन्हा कुशन कवर, लोडचे कवर, म्हणजे भरपूर व्हरायटी आहे तिथे. आणि प्रत्येक गट्ट्यातून मी असे शोधून काढत होते आणि जो मला पाहिजे तसा कलर, प्राईस वगैरे हे बघूनच मग मी घेतलं. त्यामुळे माझा बराचसा वेळ ह्या शॉपमध्ये काल गेला आणि भरपूर व्हरायटी आहे तिथे. हा सगळं 150 रुपयाला असेल ना, पण 540ला किलो. आता मी देसाई पण तिथे चाललं. तिथे ना स्नॅक्स सेंटर पण छान मिळतं. मग मी मागच्या वेळेला समोसा घेतला तर चांगलं, तर आता पुन्हा समोसा घेऊन जाणार. दाळची भाजी आहे का? ही भाजी कसली आहे मावशी? एका मेटल ह्याच्यामधूनच मी शेवटी मला टायप्लाय पाहिजे होता. मी एवढा पूर्ण एरिया फिरले मी, एवढ्या सर्वात मला कुठेच तसं भेटलं नाही जे पाहिजे होतं तसं. आणि ऑनलाईनपेक्षा थोडी मला प्राईस कमी मिळाली ह्याच्यामध्ये. तर घरी गेल्या शेवटी मी कानातल्या नाही घेतल्या. ही फुलांची मंडई, भरपूर असे मस्त फुलं असतात, नेहमी फ्रेश फुलं असतात आणि घेण्याची फार इच्छा होते. आता तर श्रावणामध्ये तर एवढं छान असतं आणि सर्वकडे असे सेल असं लागलं होतं. भरपूर सेलचे असे बोर्ड लागलेत, पण मी काही आम्ही गाडी पार्क केले आणि फार थकलं. म्हणजे गाडी कुठेतरी पार्क केले आणि पूर्ण थकून आता साडीचं घरी पाय टाकल्या सुरू झालं. काय आणलं मला? थांब बघा तिची बडबड चालूच आहे. काय अशप्प ते नाही ते बर्थडेसाठी दावत आहे. आपल्यासाठी आहे. हां कोणासाठी आहे हे? तुझं आहे का? विच कलर? पिंक कलर. बघू दाखव एकदा कसं आहे ते. वा वा वा, कशा होती? आवडला? छान आहे टेस्ट. आपल्या इथल्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे ना? हो. हे बघा, मी तुम्हाला आता दाखवते. मी काही लक्ष्मी रोडला जी शॉपिंग केली ती दाखवते तुम्हाला.
आणि मेन म्हणजे मी लुंकटमध्ये गेले होते, कारण तिथे ना लुंकट हे असं पुण्यातले शॉप आहे की तिथे सर्वच म्हणजे जास्त कॉटनच्या वस्तू मिळतात. बेडशीट, कवर्स, पिलो कवर्स, पुन्हा रजई, सिंगल बेडशीट, डबल बेडशीट, असं बरीचशी व्हरायटी होती. मी त्या शॉपमधलं काही काही तुम्हाला जे मी काही शॉपिंग केले थोडंफार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि मी आता हे बघा हे आणलंय. आणि तिकडे मान्सून सेल सुरू आहे त्यामुळे प्रचंड गर्दी आहे सर्वात. तरी बघा ही बेडशीट मिळाली. त्याची प्राइस काय कशी मिळाली? 600 हां 600ला मिळाली. ओरिजिनल प्राइस आहे तिचे 879ला प्राइस आहे. आणि कापड पण मला ओपन करून दाखवते कशी, कारण गर्दीतले भयंकर त्यामुळे ओपन वगैरे केली नाही आम्ही. खरंच छान आहे बेडशीट बघा, मस्त बेडशीट आहे आणि कॉटन आहे. फोटो पण ही एक बेडशीट घेतली. आणि हे पिलो कवर, हे 150ला एक असा पिलो कवर आहे. पिलो म्हणजे कुशन कवर. तर मी जे हे आमच्याकडे कुशन्स आहेत त्यांच्यासाठी घेतले, कारण हे डीमार्टमधून आणले होते. आणि म्हटलं थोडंसं एक छान वाटतं. आणि मेन म्हणजे आम्ही कसं कम्फर्टेबल पाहिजे, त्याच्यामध्ये इतक्या छान छान व्हरायटी आहेत ना भरपूरच. म्हणजे 1 पीस 500 800 असा पण 1 पीस असणारे आहेत. आणि एकदम वेगळीच घराचा पूर्ण लुक चेंज होईल इतके छान छान तिथे कलेक्शन आहे. पण मी तिथले सोबत घेतलं आहे, कारण काय आम्हाला असं टेकायला पाठी पाहिजे आणि ते जास्त हे पण नको मटेरियल त्याचं कम्फर्टेबल असं कॉटनचं असं पाहिजे म्हणून हे घेतलं आहे. बघू बसतात की आम्ही, कारण ना तिथे ट्राय नाही केलं ते बसतंय की नाही बसतंय. बसायला पाहिजे. हे बघ किती छान दिसतंय. याला कुशनचं खरंच म्हणजे इतकं मला प्रचंड आवडलं. तिथे कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं झालं होतं. पण प्राईस पण तशीच आहे, म्हणजे 500-800 तर एकदम छानच आहे. आणि त्यातले त्यात हे एकदम आहेत, ह्यांचा पण भरपूर व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये. हे बघा हे मी 3 पेअर घेतलेत, म्हणजे 3 आमच्याकडे 3 आहेत म्हणून हे 3 घेतले. 16x16 आहे. आणि पिलो कवरचं पण तिकडे घेऊ तसे आहेत. 120चा पण सेट आहे आणि 200च्या पण आहेत. म्हणजे सर्व मटेरियल तिकडे कॉटनचंच आहे जास्त आहे. हे 120ला आहे. ह्या बेडशीटच्या आहेत पिलोज. बेडशीटला पिलो कवर मिळाला ना की किंवा ते प्रोग्रामला छान वाटतात घालायला वगैरे. फार मोठे आहेत कवर, फार मोठे आहेत ना कवर. एक आपले तर 2 सर्व लुंकटची शॉपिंग होती. आणि आता तुम्हाला मेन दाखवते मी काय घेतलं आणि कशासाठी गेलेले ते. आणि ही बॅग पण लुंकटमधून घेतली. एवढ्या छान छान बॅग्स होत्या ना, खरंच म्हणजे कुठली घेऊ आणि कुठली लोक असं झालं. म्हणजे शेप मेन म्हणजे वेगळ्या प्रकारचे शेप होते आणि कॉटनचे होते. आणि कसं कुठल्या पण ह्याच्यावरती घालून जाण्यासारखं आहे म्हणून मी घेतली. बघा कशी वाटते, छान आहेत. म्हणजे बॅगचा भरपूर स्मॉल बिग कशी साईज पाहिजे तशी आहे. आणि शेप पण त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि आता सध्या याच्यामध्ये असणारं हे भांड, मी हे दाखवते कारण काय होतं, आपल्याला एकदा शॉप माहिती पडले ना की तिथे जाऊन आपण खरेदी करू शकतो. आणि प्राईस ह्या वेळेला मी प्रत्येक वस्तूची प्राईस सांगण्याचा प्रयत्न केला आणि ज्या खरेदी वस्तू मी केल्या त्यांची प्राईस सांगितले.
आणि म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्राइस बघू शकता, कारण प्रत्येक ह्याची वेगळी प्राइस आहे. डबल सिंगलच्या बेडशीट तर तिथे 500ला 2 वगैरे होत्या, पण आता मला तिथे गरज नव्हती, माझ्या घरी सिंगल बेडशीट काही लागत नाही, त्यामुळे मी विचारली नाही, म्हणजे घेतली नाही ती. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन तिथे व्हिजिट करा. आणि छान शॉप आहे ते नुमकट. मी पूर्वी पण जायची, जेव्हा मी कॉलेज स्टुडंट होतो तेव्हा पण जायची, कपडे वगैरे असे घ्यायचे मी, कुर्तीज वगैरे, खूप मटेरियल कुर्तीचं स्पेशली, तेव्हा तिकडे जायचो. आता बरेच वर्षानंतर मी आज गेलेले. आणि बघा हे ट्रायप्लायचं भांडं घेतलं. आणि भरपूर म्हणजे आता मी सध्या महेशना सारखं बोलायचे डाळीला फोडणी देताना, मला ना आता ॲल्युमिनियमची भांडी कमी करायची, आणि घरात भरपूर ॲल्युमिनियमची भांडी झाले, सर्वच टोप असे आहेत. तर मला डाळीला घ्यायचं होतं, कारण डाळ आम्ही ना पूर्ण आठवड्यावर म्हणजे आमच्याकडे डाळ कंटिन्यू डाळ असते. मग म्हटलं डाळीला पहिलं पातेलं मी डाळीला वापरून बघते, आणि ह्याचा जर रिझल्ट चांगला आला तर मग हळूहळू एक पातेलं घेत जाईल, मग एक्सचेंज करून वगैरे घेऊ. आणि तुम्हाला सांगते हॉकिन्स आहे आणि 2 लिटरचं आहे. मला ते 1036 रुपयाला मिळालंय ते. आणि तुम्ही जर म्हणालात तर बाकीचं लोकल पण आहेत, वेगवेगळे ब्रँड्स पण आहेत, आणि तर तिथे किलोवरती पण आहेत. तर सध्या ट्रायप्लायचा किलोचा मला एका शॉपकीपरने रेट सांगितला 1200 रुपये. मग म्हटलं 1200 रुपयाला जर आपण म्हणजे असं ब्रँडेड नसलेलं घेतलं तर घेण्यापेक्षा आपण ब्रँडेडच घेऊया, म्हणून मग मी हॉकिन्सच घेतला. आणि तेवढं ते शॉप होते ना शुक्रवार पेठच ना हो, हा शुक्रवार पेठ, तेवढ्या मी या भांड्यासाठी बहुतेक शॉप काढले. आणि मग मी विनोदचं विचार होते, मला तिथे काही विनोदचं कुठे भेटलं नाही कोणाकडे भांडं. तर आणि बाकीचे असे होते म्हणजे असे लोकल होते बऱ्यापैकी. एका ठिकाणी मला हे भेटलं, आणि ऑनलाईन पण प्राइस मी तिथल्या तिथे चेक केली तर 1170 की 60 काहीतरी असं आहे ऑनलाईन प्राइस आहे. 2 लिटरची हॉकिन्सच्या भांड्याची सेम भांडं आहे ऑनलाईन, आता मी बघितलं ॲमेझॉनवरती. तर आणि तर मला त्याच्यापेक्षाही थोडं रिजनेबल मिळालं. मग म्हटलं चला आपण घेऊनच टाकू. आणि काय होतं ऑफलाईन घेतलं तर आपल्याला स्वतःला कळतं की आपल्याला किती पाहिजे, आपण रोज किती डाळ घालतो, मग आपल्याला पुरेल की नाही पुरेल त्याच्यामध्ये, मग तो एक फायदा असतो. तर हे असं भांडं घेतलं मी, आणि नंतर त्याच्या तुम्हाला व्ह्यू देईन की फोडणी करपते की काय होते ते बघू आपण, नंतर सांगते मी तुम्हाला. तर असा होता शॉपिंग मॉल. तुळशीबागेत पण थोडीशी एंट्री केली मी, थोडंफार असं काय जेव्हा थोडं बघितलं, पण म्हटलं आतमध्ये तर नाही गेले कारण भरपूर गर्दी होती, आणि बाहेरच मी फिरून आले. आणि मग काय देवाला फुलं वगैरे पण मी येताना काय करते, तिकडे गेलो ना आम्ही तर देवाची फुलं पण तिकडूनच घेऊन येते. मंडई म्हटली ना म्हणजे छान असं फुलं तर घेण्याची फारच इच्छा होते, मग देवासाठी फुलं वगैरे पण घेतली. आणि दुसरं मी पुन्हा ते देसाई बंधू म्हणून शॉप आहे, तिथे एक समोसा असतो तो वगैरे, म्हणजे असं लक्ष्मी रोडला त्या रोडला गेले ना की जे शॉप मला माहिती आहे किंवा जिथे पहिल्यांदा काहीतरी टेस्ट केले तर तिथूनच घेऊन यायचा प्रयत्न करते. तर तिथून पण समोसा वगैरे छान टेस्ट आहे म्हणजे तिथल्या समोसाची. आणि नंतर मग पुन्हा चितळे बंधू, तर चितळे बंधूंमधला पण चितळे सॉस, आमच्या इथे जवळ एक शॉप आहे तिथे पूर्वी मिळायचं ते सॉस, पण आता काय सध्या मिळत नाहीये तिकडे, म्हणजे ते पण ठेवतच नाहीये ते. तर मी आता येताना पण ते घेऊन आले. तर हे बघा हे चितळे टोमॅटो केचप आहे, ह्याची टेस्ट छान असते. मी वापरून बघितलं, आम्ही जवळपास गेले म्हणजे 4-5 महिने वगैरे एकदा सलग वापरला, पण इकडे आमच्या साईडला त्यांचं शॉर्टेज होतं म्हणजे यायचंच नाही शॉपमध्ये, मग तेव्हा बंद केलं. आणि आज गेलं होतं सहजासहजी तर मी हे घेऊन आले, आणि खरंच ह्याची टेस्ट छान आहे एकदम. मग तिकडे चित्रेमध्ये गेल्यावर माहिती आहे का ते खाणं भाकर वडी येते असं जे काय लागणार होतं ते असं घेऊन आले. पण हे छान आहे सॉस. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.